झालाय आपला उन्हाळ्यात शरीर थंडगार ठेवण्यासाठी ताकाचा मठ्ठा बनवायला एकदम सोप्पा आहे. घरगुती साहित्यात तयार होतो. नक्की बनवा. लहान मोठे सगळ्यांना आवडणार आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण ताकापासून मठ्ठा बनवणार आहोत. मठ्ठा बनवण्यासाठी इकडे मी 300 ग्राम दही घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे. या पद्धतीनं मी ताक बनवून घेतलेलं आहे. बघा, माझ्याकडे अशी रवी आहे. या रवीने पटकन होतं, इझी आहे. हे बघा, फक्त असं खालीवर करायचं. स्प्रिंगची आहे त्यामुळे पटकन होतं आणि ताक अतिशय उत्तमरित्या तयार झालं आहे. तर पहिल्यांदा मी ताक बनवून घेतलेलं आहे. आता मठ्ठ्यासाठी लागणारं साहित्य इकडे आपल्याला ताजी कोथिंबीर लागेल, 2 मिरच्या, अर्धा इंच आलं, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरं. जिरं आपण भाजून घेणार आहोत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. आता खलबत्त्यामध्ये मी पहिल्यांदा जिरं कुटून घेणार आहे. खरपूस भाजून घेतलंय. आपण त्याची पूड करून घेऊया. मिरची, मीठ आणि अद्रक हे थोडंसं बारीक करून घेऊया. छोटा खलबत्ता आहे माझा, तर त्याच्यावरती अगदी बारीक करून घेते. इकडे जिरं, कोथिंबीर आणि मिरची आणि अद्रक मी बारीक ठेचून घेतलेलं आहे. आता आपण मठ्ठ्यामध्ये घालणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ताकामध्ये जिरं घालूया. जिरा पावडर मिक्स करून घेऊया. इकडे मी आलं, मिरची, इकडे मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. मिरची, अद्रक आणि मीठ घातलेलं आहे. तर आता आपण परत एकदा हे एकजीव करूया, मिक्स करून घेऊया. आणि आता आपण ताजी कोथिंबीर घालूया. आत्ता माझ्याकडं पुदिना नाही आहे. पुदिना पण 4-5 पानं तुकडे करून घालायची. कोणी कोणी वरून ओवाही घालतं. ज्याला आवडतं त्याप्रमाणे बनवतात, पण मी असंच बनवते. तर आता आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. मिठाचं प्रमाण तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं घ्या. कुणाला जास्त आवडत नाही, कुणाला कमी आवडत नाही. माझं मध्यमच असतं, तर मी प्रमाणातच घातलेलं आहे. तयार झालं आहे आपला उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा, ताकाचा मठ्ठा. नक्की बनवा. बनवायला एकदम सोपा आहे. जास्त साहित्य लागत नाही आणि आपल्याला उन्हाळ्यातनं पोटासाठी चांगला असतो. तर बनवत चला. उन्हाळ्यातून आठवड्यातून 2 ते थंडगार आहे आणि उन्हाळा स्पेशल मेनू आहे. तर माझा मठ्ठा तयार झालेला आहे. आता आपण सर्व करूया. मी पिण्याला घेण्या अगोदर मी फ्रीजमध्ये 2 तास थंड करायला ठेवणार आहे. एकदम थंड झालं ना की खूप छान लागतो चवीला. तर आता मी थंड करायला